आपला जो हा फोरम आहे युनिव्हर्स ऑफ स्पिरिच्युअलिटी UOS, या व्यासपीठावर आजच्या व्यक्त्या डॉक्टर सुनंदा आपटे काकडे यांचे व आपल्या सर्वांचे उपस्थितांचे हार्दिक स्वागत. पहिल्यांदा यू आर मोस्ट वेलकम. आजचा विषय हा UOS साठी अगदी चपखल बसणार आहे, कारण आम्ही स्पिरिच्युअलिटी हा आमचा फोकस आहे. इसवी सन 600 वर्षापूर्वी म्हणजे बिफोर ख्राइस्ट चीनमध्ये लाओ त्सू हा तत्वज्ञ झाला. त्यांनी जे चिंतन केले ते त्यांनी बांबू पत्रावर लिहून काढले होते. आणि सुनंदाताई, आताच मी वाचत होतो की तो तिबेटकडे आला होता. त्यांनी जे लिहिलं ते ही वॉज एंटरिंग तिबेट, बरं का, त्यावेळेला. म्हणजे हे महत्वाची बाब आहे की ही वॉज ऑन द बॉर्डर लाईन ऑफ इंडिया आणि बॉर्डर स्टेट नॉर्थ ऑफ इंडिया आणि साऊथ ऑफ चायना. तर त्यांनी जे चिंतन केले ते त्यांनी त्या बांबूपत्र लिहून काढले. त्या पुस्तकाचे नाव, त्याचं पुस्तक झालं ताओ ते चिंग. ताओ ते चिंग, ते म्हणजे मराठी शब्द नाहीये. ताओ हा चायनीज शब्द आहे आणि त्याचं लिटरली मिनिंग द वे ऑफ इट्स, द वे अँड इट्स पॉवर किंवा पाथ अँड इट्स पॉवर, म्हणजे व्हॉट इज द पाथ. तर लाओ त्सूचे जे तत्वज्ञान आहे म्हणजे ताओइझम, आणि त्यावरच आज सुनंदाताई यांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे. पण त्याच्या आधी रजनीताई जोगळेकर सुनंदाताईंची ओळख करून देतील. सो रजनी, फ्लोअर इज युअर्स. थँक्यू. तू झाल्यानंतर तू यू कॅन पास ऑन द फ्लोअर टू सुनंदाताई. मी इंग्लिश मध्ये वाचणार आहे, सो पार्डन मी डूइंग दॅट. It gives me great pleasure to introduce Sunanda Apte Kakade. Sunanda, after graduating from BJ Medical College in Pune, came to Minnesota in the 70s. As a medical professional, she specialized in physical medicine and rehab with focus in acupuncture. She went to China, Japan, and Sri Lanka for advanced training. During her time in Asia, she got interested in Chinese culture, literature, way of life, and who and what of Tao in particular. She takes pride in Marathi literature, music, art, lifestyle, and has been interested in teaching Marathi Bana to all around her. In retirement, Sunanda and Madhusudan left Minnesota to be closer to their daughter and grandchildren in Maryland. While in Maryland, she met Jing Wang and Don Haggerty, who are fluent in Chinese. Her book, Brahma Marga Rupa Bodh, is a Marathi translation of Tao Te Ching, which she was able to do with the generous help of Jing Wang and Don Haggerty. Currently, Sunanda and Madhusudan live in Seattle, Washington. Her book is out of print right now, and she's exploring ways to make the book available in next few months. Here is Sunanda sharing her understanding of Tao as a Hindu. Sunanda. नमस्कार. सर्वप्रथम रजनी, तुझे आणखीन रमेशजी, तुमचे रमेश, तुम्ही रजनी, तुमचे सर्वात प्रथम तुम्हाला मी धन्यवाद देते की मला ही बोलायची संधी तुम्ही दिलीत म्हणून. आणखीन महेश्वर, त्यांनी ज्या ह्या स्लाइड केल्या त्या स्लाइड शिवाय मला तयारच करता आलं नसतं, बोलता आलं नसतं. तर माझे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आता आपण सुरुवात करूया की हे भाषांतर मी करायला सुरुवात केली. आणखीन मी जेव्हा कुणाला सांगितलं की मी एक आता पुस्तकाचं भाषांतर करते आणि त्याचं नाव ताओ ते चिंग आहे, तर बहुतेक कुणालाच ते माहित नव्हतं ताओ ते चिंग म्हणजे काय. तर ताओ, आणि ते कुणी लिहिलंय, कधी लिहिलंय, आणखीन ते कशाबद्दल आहे, आणि तुला जर चायनीज येत नाही तर तू कसं काय त्याचं ट्रान्सलेशन केलंस, असे बरेच प्रश्न असायचे. तर हे पुस्तक, त्याचा मूळ लेखक म्हणजे लाओ त्सू. तर त्याची एक छोटी आख्यायिका आहे, आणखीन ती त्या पहिल्या स्लाइड मध्ये आहे. तर ती लाओ त्सूची जी आख्यायिका आहे ती म्हणजे हा कुणी असा वेगळा असा माणूस नव्हता. आणखीन खरं तर लाओ म्हणजे ओल्ड, आणखीन सू म्हणजे
विद्वान किंवा शहाणा माणूस किंवा असा त्याचा अर्थ आहे. तर तेव्हा त्याचं खरं नाव काय होतं हे सुद्धा, ह्याच्याबद्दल सुद्धा थोडे लोकांना हे आहेत, पण त्याला लाओ त्सू असंच म्हणतात. आणि हे जे चित्र आहे ते चित्र असं आहे की हा झू राजवटीतल्या कचेरीतले कागदपत्र सांभाळणारा एक साधा सुधा माणूस होता. आणखीन तो असं त्याची दुसरी हे आहे की तो म्हणे 200 वर्ष जगला. पण त्या राजवटीतल्या जुन्या मूल्यांचा नाश, स्वार्थ, दांभिकता आणि युद्ध ह्याला कंटाळून तो एका रेड्यावर बसून पश्चिमेकडे वाळवंटात कायमचा जायला निघाला. तर हे त्याचं चित्र आहे. आणखीन त्याच्या हातामध्ये जे दिसतं आहे तर ते म्हणजे एका बांबूचे असं एक भेंडोळ आहे ते केलेलं. तर तिथे शेवटचं जे फाटक होतं तिथे दरवानाने त्याला थांबवलं आणि तो म्हणाला की तुझ्या हातातलं जे बांबूचे जे बोधप्रद लिखाण आहे बांबूच्या कागदावरती लिहिलेलं, तर ते लोकांसाठी इथं ठेवून जा, मगच मी तुला जाऊन देतो असं म्हणून ते ताओ ते चिंग त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती लोकांनी शोध काढून हे कधी सुरुवात झाली, कुणी कसं लिहिलं, तर ती त्याच्यामध्ये 5000 चिन्ह आहेत. म्हणजे चायनीज लँग्वेज जी आहे तर त्याच्यामध्ये आणि त्या काळातली ती सुद्धा, तर त्याच्यामध्ये अशी म्हणजे तेव्हा ग्रामर एवढं नव्हतं, तर क्रियापद वगैरे अशी नसतात, तर असे तुटक तुटक शब्द असतात आणि शब्दाचं चित्र असतं म्हणून त्याला चित्रचिन्ह म्हणतात. किंवा तर ती जी चिन्ह असतात तर त्या एका चिन्हामधून बरेच अर्थ निघू शकतात किंवा एका संपूर्ण शब्दाचा अर्थ निघू शकतो किंवा एखादा पूर्ण आशयही त्याच्यातनं व्यक्त होतो. असं हे थोडस कळायला पण ते जरा कठीण आहे. तर आता त्या मध्ये तेव्हा अजून एक दुसरी हे आहे कथा छोटीशी की त्याच सुमाराला आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया, पुढच्या स्लाइडकडे. तर तेव्हा कन्फ्युशस म्हणजे कन्फ्युशियस असं त्याचं नाव. तर कन्फ्युशस हा पण त्याला भेटला होता आणि भेटायला आला होता. आणि कन्फ्युशस त्यावेळेला खूप पॉप्युलर होता. कन्फ्युशस लाओ त्सूपेक्षा पुष्कळ लहान वयाने. आणखीन तो त्याला तिथे काहीतरी प्रोप्रायटरी राईट्स वगैरे हे कागदपत्र बघण्याकरता त्याच्याकडे आलेला होता आणि त्यांची दोघांची ही भेट झाली ह्याचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणखीन तेव्हा कन्फ्युशस असं म्हणाला की हा तुम्हाला दिसतो आहे हा इतका साधा सुद्धा माणूस नाहीये, हा एखाद्या ड्रॅगन सारखा आहे. ड्रॅगन जसा कुठे एकदा केव्हा कुठून जाईल, कुठून ढगातनं बाहेर येईल, आणखीन कुठं जाईल, अशी ह्याची असा हा मोठा तत्वज्ञानी माणूस आहे, हा दिसतो हा साधा हा नाहीये, असं कन्फ्युशसने त्याच्याबद्दल उद्गार काढले होते. तर त्याच्यानंतर ह्या स्लाइड मध्ये म्हणजे जे ताओइझम म्हणून जो निघाला तर त्याचं हे पहिली ही तत्व प्रणाली होती त्याची, म्हणजे ही फिलॉसॉफी होती. आणि हा जो लेजेंडरी लाओ होता ओल्ड मास्टर, तर त्यानं हे लिहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ते इसवी सनापूर्वी 600 वर्ष हे लिखाण झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर 369 BC तेव्हा च्वांग त्सू आणखीन त्याचे शिष्य यांनी एकमेकांचे संवाद केलेला अशा तऱ्हेचे 2 मोठे मोठे ग्रंथ लिहिले. आणखीन ते पण त्या ताओ बद्दल आणि ताओ ते चिंग बद्दल असेच त्यांनी लिहिले. पण हे मूळचं जे लिखाण जे आहे तर ते फक्त त्याच्यामध्ये 5000 शब्द आहेत. आणखीन त्याच्यामध्ये 81 वर्सेस म्हणा किंवा अध्याय अशी छोटी छोटी अशी काव्य असल्यासारखी आहेत. तर जेव्हा कन्फ्युशस
कन्फ्युशियस 559 to 479 मध्ये तो खूपच पॉप्युलर होता, प्रसिद्ध होता, रिलिजियस टीचर होता. त्यानंही पुष्कळ ग्रंथ लिहिले की अनालेक्टस, मेनिसस, बऱ्याच लोकांनी कन्फ्युशियसचं वाङ्मय वाचलेलं आहे. तर त्याचा फोकस सगळा लोकांनी कसं वागावं, रिलिजियस राईट्स काय आहेत, आणखीन कंडक्ट कसा असावा वगैरे अशा तऱ्हेचा होता. आणखीन त्यावेळेला चायनामध्ये इतर सुद्धा पुष्कळ प्रणालीज निघत होत्या. म्हणजे त्या एराला 100 स्कूल ऑफ थॉट्स असं म्हणतात. आणखीन मोहिझम, लिगालिझम वगैरे असे बरेच तिथे प्रणाली निघत होत्या. आणखीन त्याच्यानंतर काय झालं की 200 to 100 BC साधारण त्यावेळेला बुद्धिझम रिलिजन चायनामध्ये यायला सुरुवात झाली. आणखीन म्हणजे बुद्धाचा काळही 500 BCच्या तेव्हाचाच, पण ते ऍक्च्युअली चायनामध्ये येईपर्यंत साधारणपणे 500 वर्ष गेली. तर हा ताओइझम हा जो धर्म नंतर झाला, तर आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर तो इसवी सन 440 मध्ये तो राजधर्म म्हणून स्वीकारला गेला. आणखीन त्याच्यामध्ये काय झालं की मूळचं जे ताओ ते चिंगची जी तत्वप्रणाली होती ती, आणि त्याच्यानंतर त्याच्या शिष्याने जे पुष्कळ वाङ्मय लिहिलं ते, आणि त्याच्यानंतर कन्फ्युशियसने त्यांना एक वेगळाच त्याला हे दिला, तर ते पण लोक वाचत होते. आणि त्याच्यानंतर बुद्धाने जे आणलं तर ते तत्वज्ञान, असं सगळं मिळून हा टाओइझम किंवा टाओ रिलिजन तिथे वाढला. तर माझी ओळख करून देताना जेव्हा रजनीने सांगितलं की मेरीलँड मध्ये मला जिंग वांग ही मैत्रीण भेटली. रिटायरमेंट नंतर आम्ही आधी मिनेसोटात राहत होतो, आणि जेव्हा आम्ही मेरीलँड मध्ये राहायला आलो तेव्हा तिथे एक युनिव्हर्सल चर्च म्हणून आहे, तर मी जायला लागले. आणि तिथे त्यांनी वर्ल्ड रिलिजन्स असा एक क्लास ठेवला होता. आणखीन तिथे दर महिन्याला त्या रिलिजनचे लोक येऊन त्याच्याबद्दल सांगायचे. आणखीन मी त्या चर्चमध्ये एकटीच हिंदू होते. आणखीन ही जिंग वांग म्हणून जी आहे ती तैवानीज आहे, कम्प्युटर सायंटिस्ट आहे. आणखीन इथं तिचं घर वगैरे आहे. तर तिनं तिथे टाओ बद्दल सांगितलं, आणि मग मला माझी तिची ओळख झाली. आणखीन मग आमची पुष्कळच मैत्री झाली पुढे. नंतर मग तिनं टाओ फोरम म्हणून चर्चमध्ये सुरू केला होता, आणि महिन्यात एकदा भेटायचो. तर मग मी पण त्याच्यात जायला लागले. आणि मग मी म्हटलं ह्याच्यामध्ये आणखीन आमच्या धार्मिक ग्रंथांमध्ये म्हणा, तत्वज्ञानामध्ये बरंच साम्य आहे. तर तिनं मग त्याचं नाव बदलून ताओ गीता फोरम म्हणून ठेवलं. आणि अशी ऍक्टिव्हिटी आमची चालू होती. तर एकदा मी तिच्या पहिल्यांदा जेव्हा ओळख झाली तेव्हा तिनं ते मला पुस्तक दाखवलं. तर त्याच्यामध्ये सगळं बुद्धिझमचं असं बरंच वर्णन होतं. तर त्याच्यामध्ये छान म्हणजे CHAAN बुद्धिझम असं लिहिलेलं होतं. तर मी म्हटलं की हे काय आहे? तर ती म्हणाली हा छान बुद्धिझम. तर म्हटलं अरे वा, म्हटलं छान म्हणजे आम्ही त्याला ध्यान म्हणतो. आणि म्हटलं आमच्या मराठीमध्ये काय ध्यान आहे असं म्हणून आम्ही जोक सुद्धा कधीतरी करतो, तर त्यापेक्षा तुझा छान हा शब्द खूप छान आहे. तर तिला खूप गंमत वाटली. आणि त्याच्यानंतर हा ध्यान, छान हे सगळे जेव्हा जापनीज लोक त्याच्यामध्ये हे झाले तेव्हा त्याचं झेन बुद्धिझम असं त्याचं स्वरूप झालं. त्याच्यानंतर 602 आणि 602 to 664 AD याच्यामध्ये एक चायनीज साधू ज्याचं नाव शुआन त्सांग, ह्याच्याबद्दल आपण कोणी ऐकलंय का आपल्यापैकी? एनिवे, तर हा चायनीज जो साधू होता तर तो चीन मधून पहिल्यांदा चालत संबंध, ज्याला सिल्क रोड म्हणतात, तो म्हणजे संबंध हिमालयातून आणि बर्फातून आणि याच्यातून खूप त्रास घेऊन तो इंडियामध्ये आला. आणि त्या शुआन त्सांग वरती ऍक्च्युअली एक खूप छान मूव्ही पण आहे, आणखीन तो युट्यूब वरती पण आहे, आणखीन अगदी बघण्यासारखा आहे.
तर हा श्वानसांग इंडियामध्ये आला आणि तो नालंदात आला. आणखीन तिथं तो राहिला बरेच वर्ष आणि त्यानं त्याचा बुद्ध धर्माचा तिथे बराच अभ्यास केला आणि त्या सुमाराला बुद्ध धर्म कमी झाला होता इंडियातनं. पण त्याचे जे जुने काही त्यांचे स्क्रिप्चर्स वगैरे होते बुद्धिस्ट, तर ती त्यानं सगळी स्टडी केली, गोळा केली आणि ते घेऊन तो चायनाला परत गेला. आणि त्याच्यानंतर ध्यान, धारणा, मंत्र किंवा देवता, आणखीन बरेच स्तूप बांधले गेले वगैरे, असं म्हणजे बुद्ध धर्म बराच त्याच्यावरती खूपच प्रसार झाला. आणि त्या सगळ्याला मिळूनच आता इथं जे करतात, म्हणजे जिंग वांगच्या घरी जो करतात टाओइझम किंवा इतर ठिकाणी पण, तर हे सगळ्याचं मिळून असं एक एकत्रीकरण झालेलं आहे टाओइझम म्हणून. आणि माझा जास्त करून इंटरेस्ट जो होता तो टाओ ते चिंग ह्या पुस्तकावरती, म्हणजे जो त्याचं जे मूळ आहे त्याच्यावरती. तर त्याचं त्या पुस्तकाचं 1700 इसवी सन मध्ये जेव्हा मिशनरी लोक चायनामध्ये आले तेव्हा त्यांनी लॅटिनमध्ये त्याचं भाषांतर केलं पहिलं. आणि गंमत म्हणजे लॅटिनच्या भाषांतरामध्ये सुद्धा त्यांनी त्याला टाओ असंच म्हटलेलं आहे. आणखीन खरं तर टाओ असा म्हणजे त्याचा TAO असं स्पेलिंग जरी केलं तरी त्याचा खरा उच्चार डी ने करतात. तर चायनीज लोक त्याला टाओ असं काहीतरी किंवा डाओ असं म्हणतात. तर डाओ हा शब्द जर तुम्ही डिक्शनरीत पाहिलात तर लॅटिनमध्ये डाओ याचा अर्थ देव असा आहे, DEO, आणि त्याचा उच्चार आणखीन त्याचा अर्थ देव, म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो तो अर्थ आहे. तर म्हणजे देव किंवा डाओ किंवा असे कितीही जरी वेगळी वेगळी नावं दिली तरी ती जी एक लोकांना जे काय त्याच्याबद्दल वाटलं, आणखीन जो त्यांना एक प्रकारचा अनुभव आला, तर त्याचंच हे नाव आहे. तर आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. तर पुढच्या स्लाइडमध्ये ही बिब्लिओग्राफी आहे माझ्या पुस्तकाची. तर काय झालं, मी जेव्हा जिंग वांगकडे जायला लागले तेव्हा तिच्याकडे मी बघितलं तर संबंध असे मोठा असं तिनं घरामध्ये आपण देवघर करतो तसं केलंय. आणखीन त्यांचे अटलांटाहून धर्मगुरू वगैरे येतात, आणखीन मग ते दीक्षा देतात आणि मग खूप उदबत्त्या लावतात आणि मग फराळाचं सगळं ठेवलेलं असतं, ताटं ठेवलेली असतात, म्हणजे खूप कर्मकांड, आणखीन खूप असं त्याच्यामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असते. आणि मुख्य त्यांचा उद्देश काय असतो की त्यांची मुलं पण असतात. तर हे सगळं जरी ते चायनीज मध्ये जरी वाचत असले तरी सुद्धा त्यांच्या मुलांना काय, आपल्या मुलांना जसं आपण इंग्लिश मधूनच आपलं तत्वज्ञान शिकवत असतो तसंच त्यांच्या मुलांना पण फक्त इंग्लिशच येतं. तर तिथं तिनं हे वेन डायरचं म्हणजे नंबर 2चं जे पुस्तक आहे माझ्या याच्यामधलं, तर ते पुस्तक तिनं मला भेट म्हणून दिलं. आणि ती म्हणाली की हे ट्रान्सलेशन जे आहे तेच आम्ही इथं वापरतो इंग्लिश मधलं. आणखीन ते मी वाचलं, आणखीन ते मला अतिशय आवडलं. तर हे वेन डायरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये टाओ ते चिंग त्यांनी अमेरिकन लोकांच्यासाठी किंवा इथं वाढलेल्या लोकांच्यासाठी असं त्यांनी ते तत्वज्ञान त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याची भाषाही खूप छान आहे, वर्णन छान आहे, आणखीन इथल्या लोकांना ते आवडेल अशा रीतीनं लिहिलंय. आणि त्याची कॉमेंट्री, त्याच्यावर निरूपण पण लिहिलंय आणि त्याचं नावही तसंच आहे की चेंज युअर थॉट्स आणि चेंज युअर लाईफ. तर त्याचे थॉट्स आणि लाईफ कसं चेंज झालं, तर ते पुस्तक त्यानं 10 पुस्तकं वाचून एका वर्षामध्ये लिहिलं. आणि ती 10 पुस्तकांची जी बिब्लिओग्राफी आहे ती सगळी अलीकडची पुस्तकच आहेत अशी. म्हणजे मूळ त्याला वेन डायरला पण चायनीज येत नाही, तर त्यानं म्हणजे इंग्लिशच ट्रान्सलेशन सगळं करून त्याच्या मनावर कसा परिणाम झाला त्याच्याबद्दलचं त्याचं पुस्तक आहे. तर ते पुस्तक मी वापरलं. आणखी मी त्याच्यानंतर काय झालं की आम्ही म्हणजे पॅन्डेमिक सुरू झालं, आणखीन मग आमचा डाओ फोरम जरा बंद पडला. आम्ही सियाटलला आलो. आता मी सियाटल मधूनच बोलते आहे आपल्याशी. तर सियाटल मध्ये आल्यानंतर मी पुन्हा युनिव्हर्सल चर्च मध्ये जायला लागले आणि तिथं मला डॉन हॅगर्टी भेटला.
आणखीन डॉन हॅगर्टी हा सियाटलमध्ये जन्मलेला अमेरिकन ख्रिश्चन माणूस, पण तो चित्रकार आहे. तर त्या चित्रकलेच्या आवडीतनं त्याची माझी मैत्री झाली. आणखीन तो चायनामध्ये म्हणजे तैवानमध्ये वाढला, कारण त्याचे आई वडील मिशनरी होते. लहानपण सगळं त्याचं तैवानमध्ये गेल्यामुळं त्याला अजून सुद्धा चायनीज लिहिता वाचता येतं, त्याला चायनीज वाङ्मय आवडतं. आणखीन हे मला जेव्हा कळलं तेव्हा मग मी डॉनला म्हटलं की मला हे खूप पुस्तक आवडतं, टाओ ते चिंग, वेन डायरने लिहिलेलं, तर तुला चायनीज येतं तर तू मला मदत करशील का ह्याचं ट्रान्सलेशन करायला. तर तेव्हा त्यानं मला हे पुढचं जे पुस्तक आहे ट्रान्सलेटेड बाय स्टीफन ॲडिस, नंतर स्टॅनली लंबार्डो, आणखीन अजून एक तिसरा एक लेखक आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे तर ते अगदी असं छोटंसंच आहे, पण हे तिघही जण आहेत, त्यातला एक चायनीज चित्रकार आहे एक, आणि ते सर्वजण चायनीज भाषेचे अतिशय विद्वान लोक आहेत. आणखीन त्यांनी 1993 मध्ये हे पुस्तक पब्लिश केलेलं. आणखीन त्याच्यामध्ये त्यांनी असं निरूपण म्हणा किंवा त्याचं वर्णन वगैरे असं काही नाही. तर त्यांचा उद्देश काय होता की मूळ जे चायनीज मध्ये लाओ त्सूने जे लिहिलेलं आहे त्याचं जसंच्या तसं भाषांतर करायचं म्हणून. आणखीन ते फार सुंदर त्यांनी हे केलेलं आहे. आणखीन ते जास्त असं मूळचं असल्यामुळं एकदम त्याच्यामध्ये असं गूढ असं आहे एक प्रकारचं. आणखीन ते पुस्तक आहे तर ते मला डॉनने दिलं. आणखीन तिथे मी वाचायला लागल्यावर त्याने मला बरीच त्याची मदत केली. आणखीन मुख्य म्हणजे माझ्या पुस्तकाचं पूर्ण कव्हर डॉनने काढलं, कारण तो चित्रकार पण आहे. आणखीन अशा रीतीनं माझी जी पहिली ओळख झाली टाओची ती म्हणजे मी जेव्हा अक्युपंक्चर शिकत होते तेव्हा, आणि तिथे यिन यांग वगैरे हे सगळं आम्हाला अभ्यास करावा लागला त्याचा. आणखीन शिवाय तिथं टाओ ऑफ फिजिक्स म्हणून एक त्यावेळेला पुस्तक होतं, ते वाचलं होतं. तर मी तेवढंच टाओ बद्दल ऐकलं होतं. पण आता हे मला नवीन 1993 मधलं हे जे पुस्तक आहे ह्याच्यातून मूळचं चायनीज कसं टाओ ते चिंग आहे ते त्याच्यामध्ये मला दिसलं. आणि आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. तर पुढची स्लाइड जी आहे ती म्हणजे माझ्या पुस्तकाचं हे कव्हर आहे. तर त्याच्यामध्ये मला जे साम्य दिसत होतं म्हणून त्याच्यामध्ये त्या ब्रश पेंटिंगने तिथे ओम काढलेला आहे आणि खाली यिन यांग आहे. तर यिन यांग म्हणजे द्वैत किंवा प्रकृती पुरुष असं आपण त्याला म्हणू शकतो, दोन अपोजिट पोलॅरिटीज. आणि अक्युपंक्चरच्या वेळेला सर्व भर त्याच्यावरती शिकण्यावरती असतो, कारण हे असं कॉन्स्टंटली फिरणारं हे दोन, ही जी पोलॅरिटी आपल्या शरीरात असते तर त्याचा इम्बॅलन्स जो झालेला आहे तो पुन्हा बॅलन्स मध्ये कसा आणायचा हे शिकवतात. तर हे पहिलं जे कॅरेक्टर आहे इथलं हे तर हे म्हणजे टाओ, आणि टाओचा शब्दशः अर्थ म्हणजे वे किंवा नेचर्स वे अशा तऱ्हेचा आहे. नंतर मग हा दुसरं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे ते, आणि तिसरं कॅरेक्टर आहे ते चिंग. आणि चिंग म्हणजे पुस्तक म्हणजे एक बोधप्रद ग्रंथ म्हणा, पुस्तक म्हणा असं. तर हे असं त्याचं मुखपृष्ठ हे तयार केलं. आणि आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर ही पुढची जी स्लाइड आहे ही रजनीने मला सांगितलेल्याप्रमाणे मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही असं साइड बाय साइड हे केलंय. तर ही स्लाइड खूप महत्वाची आहे. आणखीन हा अध्याय म्हणा किंवा त्याला व्हर्स म्हणतात ह्याच्यामध्ये, तर ते व्हर्स 25वा जे व्हर्स आहे किंवा 25वा जो अध्याय आहे तर तो हा अध्याय आहे. आणि हे उजवीकडचं जे ट्रान्सलेशन आहे हे ऍक्च्युअली टाओचं जे वर्णन आहे ते केलेलं आहे, मूळच्या ग्रंथातनं मी घेतलेलं. तर त्याचं असं आहे की समथिंग अनफॉर्म्ड अँड कम्प्लीट बिफोर हेवन अँड अर्थ वेर बॉर्न, सॉलिटरी अँड सायलंट, stands alone and unchanging, pervading all things without limit. It is like the mother of all things under heaven.
but I don't know its name. Better call it Tao. So दुसरं कुठलं नाव ह्याला सुचलं नाही किंवा त्याला नाव नाही किंवा हे नावच ह्याला नाव देताच येत नाही. तर हे काय आहे, तर हे अनफॉर्म्ड असूनही कम्प्लीट आहे आणि सॉलिटरी आहे, सायलेंट, स्टँड्स अलोन, अनचेंजिंग, परव्हेडिंग. हे जे सगळं वर्णन आहे, तर हे सगळं वर्णन वाचल्यावर म्हटलं हे सगळं ब्रह्माचं वर्णन आहे. आणि ही एक त्याला तुम्ही नाव देऊ शकत नाही, कारण नाव हे चिरंतन नसतं, नाव हे बदलू शकतं. धर्म नसतो, धर्म सुद्धा दुसऱ्या बदलू शकतो, किंवा शब्द, त्याला शब्दही नसतात कारण शब्दही बदलतात. तर हे जे चिरंतन जे आहे ती एक प्रकारची जाणीव आहे, किंवा किंवा कुणी त्याला कॉन्शियसनेस म्हणू शकतो, चित्त, किंवा हे जे लोकांना असं जे वाटलं त्याच्यामध्ये म्हणजे परसेप्शन आहे हे. तर हे असं जे वर्णन आहे तर त्याला मी म्हटलं की हे ब्रह्माचंच वर्णन आहे आणि असं मला वाटलं. तर मी त्या अध्यायाचं ट्रान्सलेशन हे अशा रीतीनं केलं. तत्सत, तत्सत आकाश पाताळापूर्वीचे, तेज नीरव निस्तब्ध कैवल्याचे, सर्व विश्वाला सामावणारी आदिमाया पृथ्वी अधिष्ठात्री परब्रह्मिणी माता विशाल. विशाल म्हणावे की महान, महान ते महाचक्र विशाल फिरवत असते चिरकाल. परत सकल आदिभूतांना फिरून मुळाशी आणणारी ते अव्यक्त परब्रह्म महान. ते आकाश पाताळ महान. पृथ्वी म्हणजे व्यक्त प्रकृती तीही महान, आणि अगणित मानवरूपे त्यातून जन्मतात ती पण महान, कारण मानवाचे अस्तित्व ह्या चारीतून उद्भवलेले. मानव निगडीत पृथ्वीशी. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्थ अँड ह्युमन्स, 4 ग्रेट थिंग्स इन द वर्ल्ड. ह्युमन फॉलो अर्थ, अर्थ फॉलोज हेवन, हेवन फॉलोज टाओ, टाओ फॉलोज इट्स ओन नेचर. तर मी असं म्हटलंय की मानव निगडीत पृथ्वीशी, आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत पृथ्वीशी निगडीत असतो. पृथ्वीलाच आपण चिकटलेले असतो म्हणा, किंवा पृथ्वी ही ज्याच्याशी आपण निगडीत असतो. पृथ्वी आकाशी वैकुंठाशी. तर आकाश याची कल्पना काय आहे की पृथ्वीच्या संपूर्ण बाजूने जे काय पसरलेलं आहे ते आकाश. तर आकाश असतं हे ह्या पृथ्वी आणि आकाशाच्या ही पलीकडचं जे आहे की जे तुम्हाला फक्त जाणवतं पण दिसत नाही, अदृश्य आहे, अनफॉर्म्ड आहे, तरी पण कम्प्लीट आहे आणि सर्वत्र व्यापलेलं आहे, तर ते परब्रह्म. तर ते आकाश परब्रह्माशी, आणि परब्रह्म तरी सर्वात महान. आणि हे महान असलेलं सर्व चराचरात भरलेलं आणि तरी व्यापून उरलेलं, असं मी त्याचं ट्रान्सलेशन केलं. आणि त्याच्यात आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. तर पुढच्या स्लाइड मध्ये म्हणून टाओ म्हणजे त्याचा लिटरल मिनिंग जो वे असा आहे, तो वे म्हणजे असा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतचा रस्ता असं नाहीये ते. तो म्हणजे नॅचरल वे, नॅचरली जे काय आपोआप घडत असतं ते, म्हणजे तो निसर्गाची रीत म्हणा. आणखीन हे काय आहे तर हे खूप गूढ आहे, आणि हे सर्वाच्या आधी निर्माण झालेलं अनादी, अनंत, अदृश्य, निर्गुण, निराकार, नास्तित्व, ज्याच्यातून अस्तित्व उद्भवते, तर ते ब्रह्म. म्हणून मी मार्ग हा शब्द तिथं तो वे साठी ठेवला, आणि मी त्याचं ह्या डाओचं वर्णन ब्रह्म मार्ग असं त्याला मी ट्रान्सलेशन केलं. आणि पुढचा जो शब्द आहे ते, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन्स ऑफ टाओ. तर मॅनिफेस्टेशन्स म्हणजे जी दिसतात ती, म्हणजे जी विश्वाची उत्पत्ती होते, त्याची स्थिती असते आणि त्याचा विलय होतो, आणि हे सारखं फिरत असतं चक्र. आणि हे सगुण असतं, त्याला गुण असतात, ते दृश्य असतं, ते आपण बघू शकतो, हे संबंध विश्व असतं, त्याच्यामध्ये आपण राहतो. नंतर ब्रह्मातून उद्भवून विलीन होणाऱ्या मायेचे हे प्रगट, हे काय आहे प्रगट, तर हे मायेचं रूप आहे. तर हा दुसरा जो ते शब्द आहे त्याला मी रूप हा शब्द वापरलाय. आणि तिथं सुद्धा बऱ्याच जणांनी त्याचा म्हणजे एनर्जी,
असा शब्द वापरला, बरेच वेगळे वेगळे शब्द वापरले. तर मला हा रूप हा शब्द तिथं योग्य वाटला. आणि तिसरा शब्द हा म्हणजे बोध हा शब्द म्हणजे हे बोधप्रद पुस्तक आहे. तर चिंग म्हणजे पुस्तक असाच त्याचा अर्थ आहे. तर आपण त्या पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर पुढची जी स्लाइड आहे ती पहिली स्लाइड आहे टाओ ते चिंग मधली. आणखीन हा जो पहिला अध्याय आहे तर त्याचं खरं मी म्हणजे इंग्लिश आणि मराठी असं साइड बाय साइड नाही केलं, कारण त्याचे लोकांनी वेगळ्या वेगळ्या रीतीनं त्याचं हे केलेलं आहे भाषांतर. तर हे मूळ चायनीज ह्याच्यामध्ये त्यांचं भाषांतर त्यांनी जे केलं आहे तर त्याच्यामध्ये असं त्याचं म्हणजे महत्वाचं म्हणजे नेम दॅट कॅन बी नेम्ड इज नॉट एव्हर लास्टिंग किंवा इज नॉट लास्टिंग, आणि नेमलेस इज द ऑरिजिन ऑफ हेवन अँड अर्थ. म्हणजे हेवन अँड अर्थचा पण जो ऑरिजिन आहे त्याच्याही पलीकडचं जे आहे आणि ते नेमलेस आहे, त्याला तुम्ही नाव देऊ शकत नाही त्याला ते, कारण नाव हे चिरंतन नसतं. नंतर नेमिंग मदर ऑफ ऑल 10,000 थिंग्स. तर टाओ ते चिंग मध्ये सगळीकडे 10,000 थिंग्स असे सगळीकडे वापरलंय. आपण ज्याला अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो की हे संबंध विश्व जे उद्भवलं तर त्याला तिथे 10,000 थिंग्स आणि त्याला मदर ऑफ 10,000 थिंग्स असते. तर शी हॅज अ नेम. तर नेमिंग इज मदर ऑफ 10,000 थिंग्स आणि नेमलेस इज ऑरिजिन ऑफ हेवन अँड अर्थ, अशा तऱ्हेचं ते वर्णन आहे. आणखीन जेव्हा तुम्ही त्याच्याकडे अलिप्तपणाने बघता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला गुह्य दिसतं आतलं, म्हणजे आतमध्ये काय आहे ते तुम्हाला दिसतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या मायेच्या रूपातनं बघता तेव्हा त्याच्यामध्ये आसक्ती असते, आणखीन गुण असतात, दृश्य असतं, आणि तेव्हा तुम्हाला हे संबंध बाह्य जे रूप आपल्याला दिसतं ते रूप तुम्हाला दिसतं. आणखीन हे जे परसेप्शन आहे ते परसेप्शन फक्त ह्या मिस्ट्रीचं परसेप्शन आहे. जेव्हा तुम्हाला डिझायर्स येतात तेव्हा त्या मिस्ट्रीची तुम्हाला जी मॅनिफेस्टेशन्स आहेत दिसतात. तर त्याचं ट्रान्सलेशन अशा रीतीनं केलं आहे की वर्णिता येते ते अनंत नसते, जे नामधारी ते चिरंतन नसते. नामी अनामी, दृश्य अदृश्य दोन्हीमध्ये पूर्ण ब्रह्म असतं. सगळीकडे तेच जे आपल्याला फक्त त्याची फक्त जाणीव असते. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस. आपल्याला ते आहे असं एवढं कळतं पण ते काही दिसत नाही. तर ते दृश्य नसतं, अदृश्य असतं, पण आणि त्याला नाम नसतं. तर नामी अनामी, दृश्य अदृश्य दोन्हीमध्ये पूर्ण ब्रह्म असतं. जी अनंत कोटी ब्रह्मांडाची जननी ती मात्र नामधारी असते. अलिप्ताला दिसते आतले गुह्य, आसक्ताला दिसते नुसतेच बाह्य. गुह्य अगाध ते अपरंपार, त्याला काही अंतच नसतो. जाणीवा नेणीवांचे सार, जसे खोल खोल विवर, म्हणजे जेव्हा एखादा खोल विवर तुम्ही बघत बघत जाता आणि त्याचा अंत कुठे आहे, शेवट कुठे आहे ते तुम्ही बघत जसे पुढे पुढे जाता आणि नंतर काय दिसतं तर आर पार पाहू जाता. ते विवर आरपारच असतं. अनादि आगम्य गुह्याचे, इति गुह्यतम शास्त्राचे. गुह्यच हे जे गुह्य आहे त्याचं जे महाद्वार आहे ते सुद्धा एक प्रकारचं अगाध आणि गुह्य आहे. तर गुह्यच अगाध महाद्वार असं मी त्याचं ट्रान्सलेशन केलं. आणि त्याचं नाव मी हे गीतेतला हे शब्द आहेत, इति गुह्यतम शास्त्र. आणखीन हे मला खूपच अप्रोप्रिएट वाटलं की गीतेमध्ये सुद्धा म्हणजे हे गुह्य असंच म्हटलेलं आहे, कारण ते दृश्य नसतं, दिसत नाही, फक्त ती आपली जाणीव आहे, आपला कॉन्शियसनेस आहे आणि सगळ्यांच्या सर्व ठिकाणी सगळीकडे ते भरलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपण पुढची स्लाइड बघूया. तर ही स्लाइड म्हणजे जवळजवळ सबन टाओ ते चिंगचा एसेन्स म्हटलं तरी चालेल. आणखीन टाओ ते चिंगचे ना 2 भाग आहेत आणि बऱ्याच जणांनी ते भाग पण 2 केलेत, पण त्याच्यात बराच ओव्हरलॅप आहे.
तर पहिले अर्धे म्हणजे साधारण 38 जे अध्याय आहेत, तर त्याच्यामध्ये टाओचं जास्त वर्णन आहे, ब्रह्माचं वर्णन, आणि त्याच्यातनं तुम्ही कसा बोध घ्यायचा ते वर्णन आहे. आणि त्याच्यानंतरचे जे अध्याय आहेत 81 पर्यंतचे, तर त्याच्यामध्ये ते म्हणजे जे दृश्य स्वरूप आहे किंवा जे मॅनिफेस्टेशन ऑफ कॉन्शियसनेस असंही आपण म्हणू शकतो, जे तुम्हाला दृश्य दिसतं ते, तर त्याचं सगळ्याचं वर्णन त्या पुढच्या ह्याच्यामध्ये आहे. तर त्याचा हे बरेच असे पहिल्या भागातले जे श्लोक आहेत, तर ते सबंध जे टाओचं वर्णन आहे, तर त्याची ते सगळे काय आता मला हे करता येणार नाहीत, पण त्याच्यामध्ये जो अध्याय 4 आहे, तर त्याचं हुबेहूब त्याचं वर्णन पूर्णमिदम हा जो हे शांती मंत्रातला हे आहे, तर तेच अगदी वर्णन त्याच्यामध्ये लागू पडतं, की त्याच्यातनं कितीही काढलं तरी पुन्हा त्याच्यामध्ये उरतच शिवाय, अशा तऱ्हेचं वर्णन आहे. नंतर पोकळी उपयोगी, म्हणजे मडक्यातली पोकळी असते किंवा चाकातले आरे असतात, ते जिथं मिळतात तिथं आतमध्ये काय असतं, तर पोकळी असते, ती पोकळी ते चाक फिरवायला त्याचा उपयोग होतो. अशा तऱ्हेची फार सुंदर वर्णन आहेत त्याच्यामध्ये. आणखीन विराट विश्वरूप हे तरी विश्वरूपाचंच वर्णन आहे. 25वा अध्याय आपण आधीच बघितला. तर महाशून्यातून हा जो 40वा अध्याय आहे, हा सर्वात छोटा अध्याय आहे. अतिशय लहान 4-5 ओळीचाच तो अध्याय आहे, पण त्याच्यामधले शेवटच्या 4 ओळी अशा आहेत की सर्व भूते उद्भवतात अस्तित्वामधून आणि अस्तित्व उद्भवते नास्तित्वाच्या महाशून्यातून. तर हे मला तरी खूप सायंटिफिक वाटतं. तर हे असं त्याचं बऱ्याच ठिकाणी वर्णन असलेले हे बरेच अध्याय आहेत. आणि आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर पुढची जी स्लाइड आहे तर ती म्हणजे ह्याचा जो एकूण बोध असा जो घेण्यासारखा जो आहे, त्याची ती स्लाइड आहे. तर त्याचं नाव आहे वू वे. तर वू वे चायनीज मध्ये काय आहे, तर वू म्हणजे नॉट किंवा नथिंग्स किंवा काही नसणे, अशा तऱ्हेचा काहीतरी त्याला अर्थ आहे. म्हणजे आणखीन वे म्हणजे डुईंग. तर वू वे म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याचं ट्रान्सलेशन डोंट डू नथिंग किंवा डुईंग नथिंग किंवा नथिंग्स डुईंग असं पण आहे. तर हे आपल्यापैकी हा हे लाफ्टर योगा किंवा हास्य योगा नाव ज्याने काढला ते डॉक्टर मदन कटारिया एखाद वेळेला तुमच्यापैकी कुणी म्हणजे त्याच्या ऐकलं असेल, तर ते नेहमी त्याच्यामध्ये बोलताना म्हणतात की वू वे, सगळं निसर्गावर सोडून द्या, काही करू नका, म्हणजे डू नथिंग आणि एव्हरीथिंग इज डन आणि नथिंग इज डन अनडन. अशा तऱ्हेचं जे ही जी फिलॉसॉफी आहे, ही पूर्ण संबंध टाओ टचिंग मध्ये मेन हाच बोध आहे. तर आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया आता. तर पुढची स्लाइड आहे ही म्हणजे हा दुसरा अध्याय आहे. आणखीन दुसरा अध्याय म्हणजे आपण आता बघितलं की हा टाओ ही एक प्रकारची जाणीव आहे किंवा एक प्रकारचा आपला कॉन्शियसनेस आहे, जे आपल्याला जे परसेप्शन आहे, तर ते कुठेही कुणालाही केव्हाही परसेप्शन होऊ शकतं, असं ते सर्व ठिकाणी भरलेलं आहे कुठेही. तर ते जे अद्वैत आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन असे नाही, एकच आहे आणि त्याच्यामध्येच द्वैत पण असतं. आता इथं हे यिन यांग येतं. तर यिन यांग म्हणजे हे जे दोन जे आहेत अशा गोष्टी, त्या एकामेकातच असतात आणि ते सतत बदलत असतात. तर ह्यांचा अजून एक ग्रंथ आहे ह्या टाओ टचिंगच्या, त्याला ई चिंग म्हणतात, म्हणजे बुक ऑफ चेंजेस असं त्याचं नाव आहे. तर चेंजेस कसे कसे होत जातात त्याचं ते हे आहे. तर ते चेंजेस मधला पहिला चेंज म्हणजे द्वैत, आणि म्हणजे यिन यांग हे दोन आहेत. तर माझ्या दृष्टीनं म्हणजे सायंटिफिकली जर मी विचार केला तर एम्ब्रियो पासून आपल्या सर्वांची उत्पत्ती झालेली आहे. तर एम्ब्रियोत काय असतं, एम्ब्रियो एकच असतो, पण आतमध्ये दोन प्रकारचे जीन्स एकत्र असतात, तिथं द्वैत असतं. आणि एका एम्ब्रियोतूनच पुढे संबंध आणखीन सेल्स वाढत जातात आणि पूर्ण हे शरीराची वाढ होते. तर त्याचं हे ट्रान्सलेशन मी असं केलेलं आहे की अद्वैतात द्वैत असते म्हणून
जगात जिथे सौंदर्य दिसते तिथेच कुरूपताही दिसते, तिथेच कुरूपताही वसते. मांगल्य कितीही चांगले वाटले तरी तिथेच वाईट अमंगलही राहते. अस्तित्व आणि नास्तित्व एकमेकांना उगवतात, कठीण आणि सुलभ एकमेकांना घडवतात, लांब आणि आखूड एकमेकांना मापतात, उच्च आणि नीच एकमेकावरती विसावतात. कारण हे नेहमी बदलत असतात ना. हा नीच आहे हा उच्च होऊ शकतो, उच्च आहे हा नीच होऊ शकतो, आणि म्हणून ते एकमेकावरती विसावलेले असतात. ध्वनी आणि स्वर हे वादी संवादी असतात. इथं बऱ्याच लोक इंग्लिश ट्रान्सलेशन्स मध्ये साऊंड आणि हार्मोनी असा शब्द वापरलाय, मी तिथे वादी संवादी असा शब्द वापरलाय. तर हे सुद्धा एकमेकामध्ये असे जुळलेले असतात, पुढे आणि मागे एकमेकांना बिलगतात. तर त्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा रेस तुम्ही बघता तेव्हा पुढे जो सगळ्यात पुढे जो पळत असतो तर त्याच्या पाठीमागचा असतो तो त्याला अक्षरशः बिलगलेला असतो, आणि शेवटच्या क्षणी हा मागे जे असतो तो पुढे जाऊ शकतो आणि पुढचा मागे येऊ शकतो. ते पुढे मागे या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे पुढे मागे हे एकमेकांना बिलगून असतात असं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडं म्हणजे असं थोडं ऑक्सिमोरॉन सारखी अशी ती लँग्वेज आहे. दोन विरुद्ध गोष्टी कशा एकत्र येतात. तर आता ह्याच्या पुढच्या ज्या ओळी आहेत त्या म्हणजे त्यातून बोध काय घ्यायचा, चिंग हे ह्याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे. तर म्हणून ज्ञानी काहीच न करता निष्काम कर्म करत राहतात, शिकवतात काही न बोलता, अनंत कोटी ब्रह्मांड निर्मितात, स्वामित्व कोणावरही न गाजवता, साधतात सर्व कर्मबद्ध न होता, आणि कर्मबद्ध न होता, आणि म्हणून टिकू, मला एकदम दिसलं नाही इथे वरती हे आलं कार्यरत होतात श्रेय न घेता. तर हे श्रेय न घेणं म्हणजे जे तुम्ही जे काय काम करता त्याचा रिझल्ट काय होणार त्याच्यावरती अगदी असं सर्वस्व आपलं काही अवलंबून न ठेवता तुम्ही करत जेव्हा राहता तेव्हा तुमचा तो स्ट्रेस कमी होतो त्याचा. तर कार्यरत होता श्रेय न घेता, आणि ते आपोआप होत राहतं आणि होतं म्हणून ते टिकून राहतात कायमचे या जगात. आणि त्याचं मी शीर्षक अद्वैतातील द्वैत असं दिलेलं आहे. आपण आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. तर पुढची स्लाइड जी आहे ती म्हणजे हे वू वे ह्याचीच इतर बऱ्याच अध्यायामध्ये त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या काव्यमय पद्धतीनं लाओ त्सूने लिहिलेलं आहे. काहीच न करणं म्हणजे त्याच्यात असं आहे की दररोज काहीतरी सुटत जातं आणि जग बदलायचा प्रयत्न केला तर जग कधीच हाती लागत नाही. आणि तो म्हणतो काहीच न करण्याने काहीच सोडून जात नाही, अशा तऱ्हेचे त्याचं लिखाण आहे त्याच्यात. नंतर कर्मयोग, कर्मसन्यास वगैरे हे ह्याच विषयावरचे आहेत. तर आता पुढच्या स्लाइडला जाऊया आपण. तर पुढची स्लाइड जी आहे ती म्हणजे ताओ ते चिंग मधले साधारण 38 पासून ते 81 पर्यंत दुसरा जो भाग आहे तर त्या भागामधले हे सगळे बरेचसे अध्याय आहेत ते दे आर डिव्होटेड फॉर दॅट. कारण रिमेंबर लाओ त्सू ह्या राजवटीला कंटाळून निघून जायला निघाला होता, म्हणून त्याचा जो बोध आहे तो त्यावेळेच्या राजे म्हणा, राज्यकर्ते म्हणा, नेते म्हणा, ह्या सगळ्या लोकांच्या साठी त्यानं हे सगळे श्लोक लिहिलेले आहेत. तर हे बोध काय आहे तर बोध त्यांच्याकरता आहे. तर बोध असा आहे की शांती मार्ग त्यांनी स्वीकारावा. म्हणजे शांती मार्ग, प्रजापालन, शहाणपणा, नम्रता, दयाळूपणा, हीनलीनता. तो म्हणतो पाण्यासारखं व्हा. पाणी जसं वरपासून खाली पडत पडत तळागाळात खोल 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 दरीत जातं आणि तिथून पुन्हा नवीन पुन्हा उत्पत्ती होते. तर हे हीनलीनता पाण्यासारखी पाहिजे तुमची, ही शिकवण आहे त्याच्यामध्ये. नंतर उन्मत्त, बेबंद, हिंसक आणि स्वार्थी वागणुकीचा त्याच्यात धिक्कार आहे. तर ही मोठी लॉंग लिस्ट मी दिली आहे. तर हे सगळे जे अध्याय आहेत त्या सगळ्या अध्यायामध्ये हे राज्यकर्त्यांच्या करता हा बोध आहे. आणखीन जीवनाचे मूल्य म्हणून आहे ते पण खूप अर्थपूर्ण आहे ते सुद्धा, की
जीवनाचं मूल्य प्रजेला शिकवणं हे सुद्धा कर्तव्य आहे. नाहीतर सगळी प्रजा असते त्यांना कशाचीच किंमत उरत नाही, काहीच वाटत नाही, मरणाचीही पर्वा वाटत नाही, लोक आत्महत्या पण करतात वगैरे, अशा तऱ्हेचं वर्णन आहे. तर पुढची स्लाइड आता. तर पुढची जी स्लाइड आहे ती म्हणजे ही काही जी प्रसिद्ध वचनं आहेत जी आपल्याला माहिती आहेत, तर ती लाओ त्सूची आहेत हे सगळ्यांना काही माहित नसतं. म्हणून मी ती प्रसिद्ध वचनं घातली आहेत. तर वन हू नोज डज नॉट स्पीक आणि वन हू स्पीक्स डज नॉट नो, हे पुष्कळ प्रसिद्ध वचन आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्या खाली लाओ त्सू असं पण लिहिलेलं असतं. तर हे 56 अध्याय जो आहे त्याच्यामध्ये, तर त्याचं नाव मी मौनम सर्वार्थ साधनम असं ठेवलंय. आणि त्याच्यामध्ये आणखीन सुद्धा जितकं तुम्ही कमी बोलाल तितकं चांगलं आहे, किंवा भाषा तुम्ही अगदी जपून वापरा, शब्द जपून वापरा, अशा तऱ्हेचे पण बरेच अध्याय आहेत. नंतर पुढचं म्हणजे फ्लेक्सिबल आर अनब्रोकन किंवा सॉफ्ट ओव्हरकम्स हार्ड, म्हणजे जे वाकतात ते मोडत नसतात. जे झाड वाकत नाही ते वाऱ्याने मोडून पडतं. किंवा कठीण आणखीन कडक हे दुभंगतात आणि मऊ आणि लवचिक टिकाव धरतात. इथं लाओ त्सू म्हणतो की तुम्ही जेव्हा नुकते जन्मलेले असता तेव्हा तुम्ही मऊ आणि लवचिक असता. आणखीन जेव्हा तुम्ही वाढत जाता तेव्हा तुमचा हा मऊपणा, नम्रता म्हणा किंवा लवचिकपणा, हे संबंध कमी होत जातं. आणि शेवटी जेव्हा माणूस मरतो त्यावेळेला संबंध कठीण आणखीन कडक होऊन जाते ती बॉडी तुमची. तर मऊ आणि लवचिक हे टिकाव धरतात आणि कडक आणि कठीण हे शेवटी दुभंगून जातात किंवा त्या जातात ते असं. किंवा आपल्याकडे लव्हाळी असतात ती वाकतात त्यामुळे ती पुरात टिकतात, आणि मोठी मोठी झाडं ताठ उभी असतात ती पूर आला की मोडून पडतात, वाऱ्याने मोडून पडतात, अशा तऱ्हेचं पण हे आहे. नंतर न थांबता भरत राहणे हे थांबण्या इतके चांगले नसते, म्हणजे कुठं थांबायचं हे कळणं फार महत्वाचं आहे. हा 9वा अध्याय आहे. नंतर स्टिच इन टाइम हे आपण सगळीकडे म्हणजे ही वापरतो, तर त्याचं हे आहे की हँडल द ग्रेट व्हाईल इट इज स्टील स्मॉल, म्हणजे अडचणी सोडवा त्या लहान असतानाच. त्याच्यानंतर शेवटच्या अध्यायातलं हे जे वचन आहे ते म्हणजे ट्रू वर्ड्स आर नॉट फॅन्सी आणि फॅन्सी वर्ड्स आर नॉट ट्रू, म्हणजे सत्य वचन हे सुंदर नसते, आणखीन सुंदर वचन हे सत्य नसते, असं एक वचन आहे. तर ही झाली काही प्रसिद्ध वचनं आणि आपण आता पुढच्या स्लाइड कडे जाऊया. तर आता ही पुढची जी स्लाइड आहे तर आतापर्यंत मीच बोलते आहे आणि मीच सांगते आहे सगळं. तर ह्याच्यामध्ये मला तुम्ही जे सगळे इथे आलात आणि हे सगळं ऐकून घेतलं, तर मी आता थोडीशी ते थांबणार आहे इथे. आणखीन हे जे हा जो अध्याय आहे 71वा, तर त्याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला पण मी थोडासा असा विचार करायला देणार आहे. तर तुम्ही हा थोडा विचार करा, आणखीन तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही त्याचा कसं ट्रान्सलेशन कराल किंवा त्याच्यामधून तुम्हाला काय आठवतं किंवा काही असं जर तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही सांगा किंवा मला नंतर कळवा, तर त्याची मला खूप उत्सुकता आहे. तर तो असा हा अध्याय पण खूप लहान आहे, छोटा आहे अगदी. तर त्याचं मूळ चायनीज जे ऍडिस लंबार्डो आणि वॉटसनने केलेलं जे आहे तर ते म्हणजे नो नॉट नोईंग इज पण नाही आहे त्याच्यात. नो नॉट नोईंग सुप्रीम, नॉट knowing is faulty. Only faulting faults is faultless. The sage is faultless by faulting faults and so is without faults. थोडं कळायला जरा चमत्कारिक आणि असं वाटण्यासारखं आणि गूढ आहे असं, पण त्याचं थोडंसं असं कळायला सोपं असं हिंटनने केलेलं आहे. डेव्हिड हिंटनचं पण पुस्तक खूप छान आहे, आणखीन त्यांची कॉमेंट्री पण खूप चांगली आहे. तर डेव्हिड हिंटन म्हणतात, आणि डेव्हिड हिंटनला पण चायनीज येतं, म्हणजे मग त्यांचं सुद्धा खूप असं ओरिजिनल आहे की नोईंग नॉट नोईंग इज लॉफ्टी
Not knowing is affliction. A sage stays free of affliction. Just recognize it as affliction and you are free from it. हे सुद्धा जरा विचार करण्यासारखं आहे. आणि तिसरं, वेन डायरनी आपल्या साध्या इंग्लिशमध्ये भाषांतर केलंय, सगळ्यांना समजेल असं. तर ते सोपं आहे. नोईंग इग्नरन्स इज स्ट्रेंथ. म्हणजे नोईंग युअर ओन इग्नरन्स इज स्ट्रेंथ. इग्नोरिंग knowledge is sickness. Only when we are sick of our sickness shall we cease to be sick. The sage is not sick, but is sick of sickness. This is the secret of health. हे मला वेन डायरचं भाषांतर जास्त आवडलं. मी हेल्थ रिलेटेड फील्डमध्ये असल्यामुळं असेल एखाद वेळेला. तर आरोग्यपूर्ण जीवन असं मी त्याचं ट्रान्सलेशन केलंय. दोषांच्या अज्ञानाची जाणीव शक्तिमान. निःशक्त दोषज्ञानाचे अज्ञान. दोष नकोसा होतो जेव्हा, रोग होणे संपते तेव्हा. ज्ञानी ऋषी मुनी रोगी नसतात, दोष विरक्त असतात. हेच निरोगाचे रहस्य. दोषविरहित निरोग हे आरोग्यपूर्ण जीवन. तर आता तुमच्या विचारांना थोडी चालना दिली आहे. तर आता ही जवळजवळ शेवट आलेला आहे. तर आपण शेवटच्या स्लाइडकडे वळूया. तर हा जो सगळा मी उपद्व्याप केला तो कशासाठी केला, तर हे सुद्धा असंच एक टाओ सारखंच मला वाटलं की म्हणजे आपोआपच घडत गेलं. मी त्या चर्चमध्ये गेले, कारण मी खरं म्हणजे मी गेले तिथलं गाणं ऐकायला गेले, कारण मला क्वायर म्युझिक खूप आवडतं. आणि तिथे मला जिंग वांग भेटली. त्याच्यानंतर मी इथं आले आणि मग इथं सियाटलला आल्यानंतर मला चित्रकला आवडते. मी एक रांगोळी काढली होती त्या चर्चमध्ये, तर त्याला डॉननी मदत केली. आणखीन मग त्या डॉनची पण मैत्री झाली. आणखीन मग त्या दोघांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, खूप मदत केली. तर हे सुद्धा एक प्रकारचा हा नैसर्गिक असा एक माझ्या आयुष्यात ही एक मी वाट मला सापडली म्हणा, किंवा अशा तऱ्हेचं काहीतरी झालं. आणखीन माझं मूळचं ट्रेनिंग जे आहे ते मेडिकलचं ट्रेनिंग असल्यामुळं त्याचे जे मी अक्युपंक्चरकडे कशा करता वळले, तर मेडिकल अक्युपंक्चर फॉर इट्स हेल्थ बेनिफिट्स. आणि मी त्याची प्रॅक्टिसही बरेच वर्ष केली माझ्या इंटिग्रेटिव्ह मेडिसिनच्या ह्याच्यामध्ये. आणि नंतर मी मेरीलँडला जेव्हा होते तेव्हा NIH म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ तिथून जवळ असल्यामुळं, आणि माझा जावई तिथे काम करत होता, मी तिथे बऱ्याच वेळा जायची. आणखीन त्यांचं NCCIH म्हणजे नॅशनल सेंटर, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची बरीच सेंटर्स आहेत. तर त्यांचं हे जे सेंटर आहे ते म्हणजे सेंटर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ अशा नावाचं आहे. आणि त्यांची आता सध्याची जी डायरेक्टर आहे ती स्वतः बऱ्याच, तिला 2-3 PhDs आहेत, खूप न्यूरोलॉजिस्ट वगैरे आहे, पण ती अक्युपंक्चर तिनं बरंच शिक्षण पण घेतलेलं आहे. तर तिची मी लेक्चर्स किंवा तिथल्या रिसर्चचा जो तिथे हे असायची, तर ते मी बऱ्याच वेळा तिथं जायची. आणि त्यावेळेला म्हणजे असे हेल्थ बेनिफिट्स ह्याच्यावरती बरंच मला असं म्हणजे विचार मी करू लागले. आणि मग त्याच्यामध्ये वू वे हे मला सगळ्यात जास्त आवडलं. म्हणजे निष्काम कर्मयोग हे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये खूप जर अटॅच नाही झालात तर मग ते जरी नाही झालं तरी सुद्धा त्याचा तुमच्या स्ट्रेसवरती परिणाम होत नाही. आणि हे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये हे मला वू वे ही जी ॲटिट्यूड आहे आणि ती डेव्हलप करावी लागते, ती अशी पटकन डेव्हलप होत नाही. तर
तशी जी स्ट्रेस मॅनेजमेंट करता त्याचा जो उपयोग आहे, आणि तो म्हणजे तुमची हेल्थ, म्हणजे सर्व प्रकारची हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ, ह्याचा जो त्याला जो उपयोग आहे, तर त्याच्यामध्ये मला जास्त खूप रस उत्पन्न झाला. आणखीन हे जे 5,000 फक्त याच्यामध्ये त्यानं लिहिलेलं आहे, हे अतिशय काव्यमय आहे असं मला वाटलं. आणि मला मराठी वाङ्मयाची पण खूप आवड आहे. आणखीन हे चायनीज असून इतक्या छोट्या शब्दातनं त्याने जे वर्णन जे केलेलं आहे, तर ते त्याने मी अतिशय भारावून गेले. आणखीन हे मी जे केलं, तर ते आता इथे मी थांबते. आणखीन तुम्ही सर्वांनी हे ऐकून घेतलं. आणखीन त्या तुमच्या सहभागाबद्दलही मी तुमची अतिशय ऋणी आहे. नमस्ते. थँक्यू सुनंदाताई, फार सुंदर प्रेझेंटेशन झालं. आणि हा मोठा विषय आहे, म्हणजे इट इज व्हेरी क्लोज टू से. म्हणजे बेसिकली ताओइझम इज यू आर नेचर, यू आर पार्ट ऑफ नेचर, युअर लाईफ. डोंट रेजिस्ट नेचर, गो विथ द नेचर. सो बीइंग वन विथ द नेचर, असा हा तुमचा मेसेज आहे असं मला वाटतं. पण आपण लोकांच्या कॉमेंट्स घेऊ. तर कोणाला प्रश्न आहे त्यांनी विचारा. एक प्रश्न यांनी विचारलाय माधुरी बापट यांनी. हा, माधुरी माझी पहिल्यापासून मैत्रीण आहे. अच्छा, मग विचारा माधुरी ताई, तुम्ही विचारा. माधुरी माधुरीला मी हे पुस्तक पाठवलं होतं. अच्छा, हा हा. त्यांचा प्रश्न आहे की हे तुम्ही परत तुम्ही सांगितलं की ताओचा कोणाशी कम्पेअर करू नका. ताओइझम इज ताओइझम, डोंट कम्पेअर विथ एनिथिंग. पण त्यांनी माधुरी ताई तुमचा प्रश्न विचारा. दोन शब्द वेगळे आहेत, ताओइझम वेगळा आणि ताओ वेगळा. ओके, मला एक कॉमेंट आहे. नंतर आला ताओ. बट व्हॉट इज ताओ इटसेल्फ इज अ वे ऑफ लाईफ. कॅन यू से दॅट इज अ वे ऑफ लाईफ, असं म्हणता येईल का ताओला? नॅचरल वे ऑफ लाईफ, नॅचरल वे ऑफ लाईफ किंवा वे ऑफ नेचर म्हणता येईल. म्हणजेच कॉन्शियसनेस म्हणू शकतो आपण, किंवा त्याला वेगळी वेगळी नावं. पण त्याला नाव दिलं की त्याला अस्तित्व नसलेलं जे आहे, जे आपल्याला जाणीव होते, त्याची जाणीव कुठेही कुणाला केव्हा येऊ शकते. तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन ब्रह्म म्हणून केलेलंच आहे. ब्रह्म म्हणून केलंय, म्हणजे आता ब्रह्माची कल्पना म्हणजे देर इज नो डिस्क्रिप्शन. ब्रह्म इज ब्रह्म. बरोबर. ठीक आहे. माधुरी ताई तुमचा प्रश्न विचारा तुम्ही. हॅलो माधुरी बाबा, ऑडिओ बंद होता. अच्छा, बरं, बोला. छान झालं प्रेझेंटेशन तुमचं. मला कैवल्य हा शब्द खूप ऐकलाय, पण त्याचं नक्की अर्थ काय मला माहिती नाहीये. पण मी गुगल केल्यावर म्हणजे इंग्रजीमध्ये आला अर्थ की परफेक्ट नॉलेज. म्हणजे ते बरोबर आहे का असं विचारायचं होतं. हा, असेल. मी तो वापरलाय कुठेतरी कैवल्य. हा, म्हणूनच मी विचारलं. आणि मला त्याचा नक्की अर्थ माहिती नव्हता. इकडे सांगलीला खरं सांगू का, बरेच जितके तुम्ही अर्थ काढाल ना, तितके त्याच्यातनं अर्थ निघतात. हाच खरा अर्थबोध आहे ह्या ताओ ते चिंगचा. म्हणजे 5,000 शब्दातनं, त्या चिन्हातनं इतके 100 लोकांनी त्याची ट्रान्सलेशन केली आहेत. खूप अर्थ, म्हणजे शब्द हे फक्त एक माध्यम आहे, आणि हा अर्थ तुम्हाला त्याची आतून जी जाणीव होते, ती मला असं वाटतं की कैवल्यामध्ये जी आतून जाणीव आहे त्याच्याशी जास्त संबंध आहे त्याचा. आणखीन कोणाला जर वेगळं असेल मला एक कॉमेंट करायची. कॉमेंट करू का? बोला. हो, अगदी जरूर. माझं नाव प्रोफेसर अनिल कुमार भाटे. आणि तुम्ही सुरुवातीला विचारलात की ह्युएन भारतात आला चीनमधून, त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? तर ह्युएनसँगच्या बद्दल माझं रिसर्च आहे, म्हणजे इंडॉलॉजीचं पुष्कळ रिसर्च आहे, त्यातला एक भाग म्हणून ह्युएनसँग वरती पण मी रिसर्च केलेला आहे. आणि त्यांनी भारतात येऊन सगळं भारतीय तत्वज्ञानच घेतलं आणि ते चिनी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून म्हणा, अप्रोप्रिएशन त्याचं करून चीनमध्ये नेलं. आणि मला तरी असं दिसतंय की आता हे सगळं तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये जे सगळं सांगितलं, हे भारतीय तत्वज्ञानामधूनच उचललेलं आहे असं मला दिसतंय. पण हा श्वान सेंग जो होता,
त्याचा काळ पुष्कळ नंतरचा आहे. हो हो श्वान म्हणजे आला नालंदामध्ये, हो तो त्याचा काळ पुष्कळ नंतरचा आहे असल्यामुळेच त्याला बरंच काही सामग्री मिळाली. म्हणजे अगोदरच म्हणजे त्यापूर्वी सगळं जे तत्वज्ञान निर्माण झालेलं होतं तो सगळाच ऐवज त्याला मिळू शकला कारण तो नंतर आलेला होता. मला आता नक्की आठवत नाही डेट्स, पण मला वाटतं तो अशोकाच्या काळामध्ये भारतात आला होता की काय असं वाटतं. ते जरा मला चेक करावं लागेल. मूव्ही आहे मी म्हटल्यासारखं, तर त्या मूव्हीमध्ये बरंच त्याचं काय काय वर्णन आहे. आणि आता मी असं ऐकलं की तिथे नालंदामध्ये त्याचा स्टॅच्यू पण उभा केलाय, आणखीन त्याचं पण तिथे स्मारक केलंय मोठं वगैरे. मी काही तिथे गेले नाहीये, पण मी ऐकलं की हे आता सध्या इंडियात म्हणजे बरंच ते पॉप्युलर झालं. तो श्वान सांग खूप पॉप्युलर झाला तिथे, म्हणून त्याचा स्टॅच्यू केला की तो इथं येऊन तो त्यानं हे तत्वज्ञान हे केलं. पण लाओ त्सू त्याच्या आधी 600 वर्ष, लाओ त्सूने त्याच्या आधी 600 वर्ष ताओ ते चिंग लिहिलं. आणि तर माझा जो ट्रान्सलेशन आहे ते फक्त लाओ त्सूच्या टाओ ते चिंगचं आहे. नंतर त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आल्या, आणखीन पुष्कळ ते वाढलं, मग टाओइझम झाला, हे झालं. हे जे सगळं नंतर झालं तर ते म्हणजे सगळं मिळून तो टाओइझम झाला. आणि त्याच्यावरती नक्कीच यानं पुष्कळ तिथलं हे नेलं वगैरे. हे त्या मूव्हीत पण त्यांनी दाखवलंय. जुनी काही काही जी म्हणजे अशी तिथे पडून होती म्हणे नालंदामध्ये, ते सगळं तो घेऊन गेला बरोबर जाताना. पण लाओने जे पुस्तक लिहिलं ते त्याच्या बरेच आधी लिहिलं. नाही, त्याच्या आधी इथे क्रोनॉलॉजीचा फार प्रॉब्लेम आहे. आणि कारण काय आहे, इतिहास आहे आणि ही सगळे मी वाचलेल्या पुस्तकातनं मी हे सगळे घेतलेले आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत. तर आता इतिहास काही माझा विषय पण नाहीये, पण तरी सुद्धा हे जे लाओ त्सूचं जे पुस्तक जे आहे तर ते पुस्तक अतिशय मनोहारिक आहे असं. आणि एका यांनी म्हणून त्याचं वर्णन करतात की जगात सगळ्यात जास्त ट्रान्सलेशन झाली बायबल व्यतिरिक्त ते पुस्तक म्हणजे ताओ ते चिंग. कारण ते पुस्तकच इतकं मनोहारी आहे. आणखीन त्याच्यात एकाने म्हटलेलं आहे की ताओ ते चिंग म्हणजे संबंध मोठा सागर नाहीये, महासागर की ज्याच्यात सगळं ज्ञान आहे वगैरे असं नाहीये. हा छोटा एक झुळझुळणारा निर्झर आहे आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतो वाचताना. तर तो मला आनंद त्याच्यातनं मिळाला. तर त्यामुळं हे कुठून म्हणजे कुणाचा त्याच्यावर परिणाम झाला असेल, काय असेल हे इतिहास. आणि माझा इतिहास हाही विषय नाहीये. मी जे ही जी स्लाइड केली ही सगळी जी पुस्तकं वाचून त्याच्यामधून मी ते घेतलेलं आहे. आणि इतिहास हाही माझा विषय नाहीये. तर ते कुठून असणं शक्य आहे. माधुरीताईंनी जो प्रश्न विचारला, काय माधुरीताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सांगू का? हो अगदी जरूर, मला सुद्धा ऐकायला आवडेल. त्यांनी कैवल्य म्हणजे काय असा प्रश्न विचारला. तर शुद्ध मराठीमध्ये कैवल्य म्हणजे केवळपणा. केवळपणा. आणि अगदी डोक्यात आलं तर केवळ हा सोपा शब्द, पण ते फारच सोपा आहे असं वाटलं. पण म्हणजे आता हे मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतो, कारण मी समाधी अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला योगी आहे. हो. आणि समाधी अवस्थेमध्ये घेतल्यानंतर तिथे आपल्याला आपल्या शरीराची सुद्धा जाणीव राहत नाही आणि पूर्ण निर्विचार अवस्था येते. आणि त्यामुळे मनही नसतं, कारण मनातले विचार जेव्हा संपतात तेव्हा माइंड शिल्लकच राहत नाही. त्यामुळे आपण ऍक्च्युअली आपल्या माइंड बॉडी कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्या पलीकडे जातो समाधी अवस्थेमध्ये. आणि मग तिथे काय जे शिल्लक राहतं तिथे आपलं अस्तित्व हे केवळ अस्तित्व असतं. आता म्हणजे जास्त फिलॉसॉफिकल भाषा बोलायची झाली तर तिथे आपण केवळ एक जीव म्हणून अस्तित्वात असतो. आपल्याला शरीर नसतं, आपल्याला मनही नसतं. तर असा जो अनुभव आहे तो केवळपणाचा आहे आणि त्याला कैवल्य असं म्हटलेलं आहे. आपल्या सर्व संतांनी कैवल्य हा शब्द त्याकरता वापरलेला आहे. थँक्यू.
थँक्यू. नाही, मला एक विचारायचं होतं की बोला. ताओ जे ताओइझम म्हणा किंवा ताओ म्हणा प्रॉपर, की त्यांनी काय शिकवलं की यू बिकम अवेअर ऑफ द नेचर. यू आर नेचर, यू आर बिकम अवेअर, यू आर बिकम अवेअरनेस ऑफ नेचर. तर आपल्या 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 वेदांतामध्ये याच्यामध्ये मेडिटेशन हे करून तो अवेअरनेस हे करतात, किंवा गौतम बुद्धांनी विपश्यना शिकवून अवेअर. तसं ताओनी काही अशी प्रॅक्टिसेस सांगितली का लोकांना की तुम्ही शेवटी काय आहे की मनुष्याच्या ज्या काय वॉन्ट्स आहेत, डिझायर्स आहेत, या सगळ्या शेड करून यू लिव्ह लाईक ए नेचर, पार्ट ऑफ नेचर. तर याच्यासाठी ही या एका ए पासून झी पर्यंत जायला मार्ग जायला काहीतरी उपासना पाहिजे, तपस्या पाहिजे. ताओनी असं काही सांगितलं का नाही? हा एवढा प्रश्न आहे मला की ताओमध्ये 1-2 ठिकाणी त्याचं उत्तर आहे, आणि ह्याच्यावरती पण बऱ्याच लेखकांनी लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मेडिटेशन असा ऍक्च्युअली शब्द नाही वापरलेला, पण नेचरमध्ये तुम्ही जेव्हा जाता आणि त्यांनी जे तिथे जे डेव्हलप झालं मेडिटेशन, तर त्याला मुव्हिंग मेडिटेशन म्हणतात. म्हणजे मेडिटेशन जे बुद्धांनी जे आणलं ते म्हणजे शांतपणे स्वस्थ बसून एका जागी बराच बसून जे मेडिटेशन आहे, त्याच्याऐवजी हे कुंग फू म्हणजे कन्फ्युशियस वगैरे ह्या लोकांनी, हे लोक ज्या प्रकारे मेडिटेशन करतात त्याला मुव्हिंग मेडिटेशन म्हणतात. म्हणजे ते आता तुम्ही टायची बघितलं असेल, अतिशय सावकाश असे ते हे करतात. किंवा झेन बुद्धिस्ट जे लोक त्यांच्या ह्याच्यात पण मी गेलेली, तिथे ते असे हळूहळू असे चालतात, म्हणजे त्या नेचर मध्ये जातात. तर ते तुम्ही तुमच्या आत्मरूपामध्ये जायचं, तुमच्या स्वतःच्या नेचर मध्ये जायचं. म्हणजे जे नेचर बेस्ड रिलिजन जे आहेत ना, त्या सगळ्यामध्ये म्हणजे हा नेचर म्हणजे हे काय आहे ह्याच्याबद्दल जे आपल्याला असं जे वाटतं तेच ते म्हणजेच ताओ. ताईचीचा उल्लेख केला, चांगलं केलं. कारण आपल्याकडे योगा प्रॅक्टिस आहे, तर चायनामध्ये ताईची आहे आणि त्याचा उद्देश तोच आहे की तो योगा कडून नव्हे, तसं ताईची. अगदी बरोबर. आणि ते सुद्धा तासन-तास करतात बरं का, पुष्कळ वेळ उभे राहतात असे. आणि त्याच्यातून त्यांची अशी अजून एक हे आहे की त्याच्यातनं ची उत्पत्ती होते. ची म्हणजे प्राणिक शक्ती, आणि ती प्राणिक शक्ती कल्टिव्हेट करायची म्हणतात. आणि मी चायनामध्ये तुम्ही आता बघितलं असेल, काही लोक असे त्यांना झाडं असतात त्याच्या जवळ जाऊन असे उभे राहतात आणि असं ते काहीतरी ची वगैरे. मी म्हटलं हे काय करतायत लोक? तर ते म्हणे वी आर कल्टिव्हेटिंग ची, म्हणजे नेचर मधून संबंध ही जी आहे हे ते सगळं आपण मिळवायचं. ही जी एनर्जी आहे, तर एनर्जी म्हणजे ते हे पुष्कळ लोकांनी हे केलंय. आणि ताओ म्हणजे एनर्जी दृश्य असते ना, एनर्जी दिसते आपल्याला, तर एनर्जी हे दृश्य स्वरूप त्याचं. मी ते कॉन्फ्युशियस, तुम्ही 3 उल्लेख केले. कॉन्फ्युशियसचा उल्लेख केला, गौतम बुद्धाचा उल्लेख केला, आणि ताओचा याचा लाओते. तो मूळ. त्याचा एक चित्र मी पाहिलं, त्याला म्हणतात ते व्हिनेगार पिक्चर. तुमच्या काय कॉमेंट्स आहेत ऐकायच्या होत्या. तर याला हे बघा की चित्र फेमस आहे, याच्यामध्ये आहे, गुगलवर आहे. माझ्याकडे हे पुस्तक आहे. आणखीन एक मी गंमत म्हणून सांगते बरं का, मला आता एकदम आठवलं. तर ताओ फॉलो करणाऱ्यांचे पण असे बरेच ग्रुप्स आहेत. तर मी काय फार इन्व्हॉल्व नाहीये, पण म्हणजे कधी कधी ते गंमत म्हणून काय म्हणतात की म्हणे आपण जेव्हा लहान असतो ना, म्हणजे जेव्हा आपण फ्लेक्सिबल असतो, त्यावेळेला तुम्ही ताओ ते चिंग वाचा, आणि नंतर तुम्ही जेव्हा तरुण होता, जेव्हा तुम्ही बाकीचे सगळे कार्य करत असता, त्यावेळेस तुम्ही कन्फ्युशियस वाचा, आणि शेवटी जेव्हा तुम्ही संन्यास घ्यायच्या मार्गाला लागता त्यावेळेला तुम्ही बुद्धा वाचा, असं ते म्हणतात. त्यांनी म्हणलंय की लाओचा विचार असा होता की लाईफ इज ब्युटिफुल बिकॉज इट इज पार्ट ऑफ नेचर, अँड सो इट इज लाईक ए परफेक्शन ऑफ लाईफ, नेचर. आणि कन्फ्युशियस म्हणलं की सोर आहे, म्हणजे विनेगर एकच, लाईफ इज वन, विनेगर.
एका दृष्टीने इट इज व्हेरी स्वीट, कन्फ्युशनच्या दृष्टीने इट इज सॉवर, आणि बुद्धाच्या दृष्टीने इट इज बिटर. त्यामुळे त्या तिघांनी जीवनाकडे कसं पाहिलं, एक म्हणजे स्वीट, सॉवर अँड बिटर, असं ते चित्र आहे, ते जे मी आता त्याच्यावरती पुस्तक पण एक आहे. आणखीन ते माझ्या बिब्लिओग्राफी मध्ये आहे की त्या तिघांच्या ह्याच्यामधली वचनामध्ये किती साम्य आहे असं. तुम्ही म्हणता इतिहासात जाऊ नये, तुमचं म्हणणं आहे की इतिहासात जाऊ नका. शेवटी आपल्या मनात विचार येतो की आपण ऐकलं कॉन्फ्युशियस, आपण ऐकलं याचं लाओचं, आणि शिवाय बुद्धाचं, पण ओरिजिनल सनातन धर्म आहे. आणि तुम्हाला इतिहासात जायचं नाही, कोणापासून काय घेतलं हा विचार मला मान्य आहे, त्याची काही जरूर नाही. पण यू सी लॉट ऑफ सिमिलॅरिटीज. सनातन धर्मामधनं जे सांगितलेलं आहे, शेवटी हेच सांगितलेलं आहे की ब्रह्मा आणि तिथे जायचा मार्ग दाखवलेला आहे. आणि हा जो ताओ आहे, ताओ हा तिबेटमध्ये आला होता. ही वॉज इन तिबेट. म्हणजे हे जे त्याचं पुस्तक घेऊन जो तो आला, तो तिबेटमध्ये आला बरं का तिथे. आणि तिबेट इज व्हेरी क्लोज टू इंडिया. म्हणजे आय थिंक देर हॅज बीन सम इंटरॅक्शन ॲट दॅट टाइम बिटवीन इंडिया अँड चायना अँड ऑल दिस पीपल. असं एक माझा याच्यावर जरा हिस्टॉरिकल अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही म्हणता हिस्ट्री हा तुमचा विषय नाही, तो विषय हे करायचं कारण नाही, पण आय सी लॉट ऑफ सिमिलॅरिटी इन ऑल these faiths and all these concepts in that. तर थांबतो. अनिलजी, तुम्ही एक प्रश्न आहे. बोला. अनिल पैसे, निष्काम कर्मयोग, त्याच्यावरती तुम्ही काय म्हणताय? निष्काम कर्मयोग ह्याच्यावरती काय काही म्हणजे पुस्तक आहे की काय? हा, मग ते सर मी त्याचं वू वेच भाषांतर केलेलं आहे. वू वे हाच निष्काम कर्मयोग. आणि याच्यात म्हणजे आपण स्वतःकडे मी त्या दुसऱ्या श्लोकामध्ये जे वाचलं ना, तर ते म्हणजे स्वतः श्रेय न घेता, स्वतः स्वामित न गाजवता, स्वतः त्या फलाची अपेक्षा न करता वगैरे असे जे मी ते वाचून दाखवलं ना दुसऱ्या ह्याच्या दुसऱ्या गीता सेज डोंट एक्सपेक्ट फ्रूट फ्रॉम द कर्म. हो, बरोबर आहे. गीता आपलं ते सांगते कर्मयोग. म्हणजे फलाशी सुद्धा तुम्ही जेव्हा अटॅच्ड असता ते निष्काम हे नव्हे. बरं, 71व्या अध्यायाचं कुणाला काही सुचतंय का? मी सगळ्यांना एक प्रकारची विनंती केली होती की तुम्ही थोडा विचार करा आणि तुम्ही त्या अध्यायाचं कसं ट्रान्सलेट कराल, किंवा त्याच्यातनं तुम्हाला काही सुचतंय का? द्वैत अद्वैत विषय ना, 71वा द्वैत अद्वैत विषय ना. हा, नाही, द्वैतातला नव्हे, 71वा जो 71वी स्लाइड. आरोग्यपूर्ण जीवन 71. हा, आरोग्यपूर्ण जीवन. म्हणजे नोईंग इग्नोरन्स इज स्ट्रेंथ आणि इग्नोरिंग नॉलेज इज सिकनेस. Only when we are sick of our sickness shall we cease to be sick. The sage is not sick but is sick of sickness. This is the secret health. तर मला ह्याच्यात अजून एक सुचलं, म्हणजे आता सध्या जिकडं तिकडं ड्रग ऍडिक्शन हा प्रॉब्लेम खूप आहे. तर जेव्हा तुम्ही कुठल्याही वेगळ्या ड्रग्ज म्हणा किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा ऍडिक्शन हा जो प्रॉब्लेम असतो, तेव्हा त्या दोषाच्या अज्ञानाची जाणीव जी असते, तेव्हा हा दोष आहे आणि हे अज्ञान आहे ह्याची जेव्हा त्यांना जाणीव होते, तेव्हा त्यांना त्याच्यातनं शक्ती मिळते. आणि त्या दोष ज्ञानाचं हे जे अज्ञान असतं त्यांच्याकडे, तर ते त्याच्यात ते निशक्त असतं. जेव्हा दोष नकोसा होतो, जेव्हा हे जे आपण ड्रग जे घेतो तर ते अगदी नकोस जेव्हा होतं, तेव्हा रोग होणे संपते. हे मला तिथे कुठेतरी असं अप्लाय होतंय असं थोडस वाटलं. आणि बऱ्याच ठिकाणी वेगळ्या ठिकाणी हे अप्लाय होऊ शकतं. एक कमेंट आहे माधुरी, की आपल्यामध्ये दोष आहे किंवा काही कमी आहे हे आधी समजणं ही पहिली स्टेप आहे. आणि समजल्यानंतर सुद्धा ते ऍडमिट करणं दुसऱ्याला
की हे माझं चुकलंय किंवा माझ्याकडे दोष आहे हे ऍडमिट कळलं तरी लोक आधी कळणं ही पहिली स्टेप, कळल्यावर ते लोकांसमोर ऍडमिट करणं ती दुसरी, आणि मग नंतर मान्य करणं, ऍक्सेप्ट करणं, असे माणसं ती 3 वेगवेगळ्या स्टेप मधनं जायला लागतं त्याला. आपली स्वतःची चूक म्हणा किंवा दोष जो काही आहे तर ते लोक तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. आधी स्वतःचा दोष ओळखणं ही पहिली स्टेप, त्याच्यातच गणतात लोक. नसतात नाही म्हणूनच. आणि मग त्याच्यानंतर ते लोकांपुढे ऍडमिट करायचं की हो आहे माझ्यात हा दोष, त्याला फार मोठं करेज लागतं. आणि मग तो दोष काढून टाकायचा म्हणजे ऍक्सेप्ट करणं ही शेवटची स्टेप. देशमुख, तुम्हाला काय सांगायचं डॉक्टर देशमुख? हा, माझी थोडी कॉमेंट आहे. You mentioned a book called Tao of Physics by Capra. बरोबर. I heard Dr. Capra in London in 1974 before the book was published in 1975. बरोबर. मी पण Dr. Capra, of course, was very interested in Hinduism. त्याचं पहिलं आर्टिकल was on Dance of Shiva. आणि त्यानंतर त्यांनी बरीच पुस्तकं पब्लिश केली, इन्क्लुडिंग हिडन कनेक्शन्स. आणि द मोस्ट रिसेंट बुक बाय काप्रा इज कॉल्ड द सिस्टम्स व्ह्यू ऑफ लाईफ. Systems view of life is coming in neuroscience and all sciences, and is being accepted as a holistic perspective of life and nature. Life is holistic and nature is holistic, and we are not just a part of nature, but we are nature itself. Yeah, that's the point. And that's why the natural way is a good translation. Other thing I wanted to say that Wu Wei, so another translation is effortless. Effortless. बरोबर आहे. There is no effort involved. कारण आपण जेव्हा फलाची अपेक्षा करत नाही तेव्हा आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपोआप घडतं आपल्या हातून. I understand. So effortless way, the another way is flow state. Flow state is a great state. It's a natural spontaneity. There is spontaneity in living, in tune with nature. And you forget yourself in nature. I mean, that is the beauty of it. That is the natural way. Dr. Deshmukh writes to us every day that he is about it in every day. with pictures. We get every day with pictures, with 15 pictures about nature and how he is one with nature. Yeah, I love nature. I forget myself in nature. I go for a walk twice a day and that's it. I live life fully. Nature is the best teacher. Yeah, that's Anybody else has to say anything? Quickly. आणि आणखीन कोण कोण इथे आलेले आहेत ते मी बघते आहे. बघा 17 लोक आहेत, त्याच्यापैकी कुणीच मला दिसत नाहीये इथे. स्क्रीनच्या वरती तुम्ही सदानंद हेमंत. नमस्कार हेमंत, खूप दिवसांनी आपण भेटलो. नमस्कार. रुजुता, तुला काही बोलायचंय का? नाही, मी ऐकते आहे, वाचलंही आहे आणि भावलंही आहे, त्यामुळे विशेष काही बोलण्यासारखं नाहीये. नेचरच्या मी माझे आजार आणि नेचर ह्या ह्याच्यामध्ये त्या आरोग्याचं तू जे विचारलंस त्याच्यामध्ये मला एक वाटलं की ते वाचून जे कोणी आपल्याला आजार आहे हे विसरून जातं, तो स्वतःला निरोगी समजतो, अशा टाईपचं काहीतरी मला वाटलं त्याच्यावर. आणि दॅट्स व्हॉट इट इज की तुम्ही सतत आपल्याला काहीतरी होतंय असं मनात न धरता जर त्याच्याकडे इग्नोर करून पुढे गेलात तर दॅट बिकम्स इट्स नॉट देअर, असं मला त्याच्यातून वाटलं वाचून. आणि पेन मॅनेजमेंट मध्ये हेच शिकवतात. तर त्यामुळे मग तुमचा आता जात नाही करा, पण तो गेला असं तुम्हाला वाटतं. आणि रुजुता हॅज डेल्ट विथ अ लॉट ऑफ पेन. आणखीन आमची मिनेसोटा पासून खूप मैत्री आहे
आणखीन तू थँक्यू फॉर अटेंडिंग दिस आणि थँक्यू फॉर शेअरिंग. हेमंत, काही बोलायचंय का? Right. A couple of comments actually. Thank you for introducing us to Tao, the system of Tao. Seems very interesting, and there's a lot of similarity between Tao and concept in our culture, basically Indian philosophy. Another similarity that I found in what you presented in those chapters that you skipped over actually, because they were related to the socio-economic factors in everyday life. They seem to be very similar to Kautilya's Arthashastra. So there is a lot of similarity between Kautilya's Arthashastra and those particular chapters that you mentioned. Second comment I had was that actually Lao Tzu, General Clausewitz, and Kautilya are taught at American Military Academy in West Point. Did you know that? No, I did not know that. Thank you. Strategies that Kautilya developed, or Lao Tzu developed, and Clausewitz developed. Those strategies are taught at the Military Academy in West Point. I thought that was very interesting. Yeah. Very interesting. Very interesting. म्हणूनच त्याला कन्फ्युशस म्हणाला, हा माणूस साधा सुद्धा नाही आहे, हा ड्रॅगन आहे. एवढं त्याला नॉलेज आहे असं. आणि कन्फ्युशसनी पण त्या ह्याच्यावरती बरंच लिहिलेलं आहे. आणखीन कुणाला? सुहास आणि रजनी. मी सुषमा येर्डेकर बोलते आहे. बोलू काय? सुषमा, बोल. नमस्कार, मी वॉशिंग्टन डीसी बोलते आहे. नमस्कार. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला याच्याविषयीची उत्सुकता आम्हाला लागली आता, की हे काय प्रकरण आहे लाओत्से, आपण याचा आता शोध घ्यायला पाहिजे असं. कैवल्याचा अर्थ मला जो माहित आहे, आणि जो कदाचित इट मे बी अन इक्विव्हॅलन्स, कारण आय एम नॉट व्हेरी गुड विथ फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग, पण मोक्ष किंवा निर्वाण हे शब्द त्याच्याविषयी दे आर लाईकली टू बी इक्विव्हॅलंट इन माय ओपिनियन विथ माय लिमिटेड अंडरस्टँडिंग ऑफ फिलॉसॉफी. आणि सो कैवल्य, कारण मुंबईमध्ये कैवल्य धाम नावाचं एक योगाचं लोक योग प्रॅक्टिस करायला जात असत वगैरे. माझे वडील तिथे नेहमी जात असत. सो कैवल्य धाम, इट मे बी रिलेटेड टू दिस आयडिया ऑफ मोक्ष, पण आपण म्हणजे जिवंत असताना मोक्ष. हो, या, दॅट्स माय 2 cents. थँक्यू. युअर वेलकम. प्रश्न होता, कोणीतरी एक सनातन असा शब्द वापरला, आता एक दोघांनी कोणीतरी, मला नक्की नाही आठवत, परंतु सनातन म्हणजे एक्झॅक्ट काय, हे माझा जेन्युइन प्रश्न आहे. मला असं वाटतं इटर्नल असा त्याचा अर्थ आहे. It's a few words, I'm really admiring you. I got your book and I had not read that, for last couple of months. But now I'm reading it and I heard your lecture. It's so beautifully written, so beautifully written. So congratulations for writing such a wonderful book. Everyone can learn something from that book. All the philosophy from our Hindu religion. डॉक्टर देशमुख, सनातन धर्माचा अर्थ त्यांना सांग, हे करा एकदा. आपल्याला, आपण जिथे लेक्चर झालं ना आपल्याकडे सनातन धर्म, झालं ना. हो, तुम्हाला एक तासभर लेक्चर झालं सनातन धर्म. आय नो. Sanatan Dharma, there are 10 principles of Sanatan Dharma, how to lead one's life. That is what Sanatan Dharma is. Sanatan is not a religion, it is a way of life. That is what Tao is talking about, you see. That is what Lao Tzu is talking about. Sanatan is a way of life. And way of nature. Yeah, way of nature. So I think I have a list of 10 principles, but this is not the time. Yeah. So this was a very good discussion. Any other question? So let us close this program. But thank you very much for this excellent presentation. एक कोट याचा, लाओचा एक कोट करून आपण हे संपवू. लाओ says, life is a series of natural and spontaneous changes. Don't resist them. That only creates sorrow. So don't resist nature. That creates sorrow. Let reality be reality. Let things flow naturally forward in whatever way they like. That means you live with the nature, live with the flow of the nature.
That is what, in sum, I think we learned today. With this, I must thank Rajani for her effort to bring in Sunandaji here, number 8. And thank you, Mahesh, for all your help. All the slides he prepared, he presented. And they make the group. They make our Universe of Spirituality group, and you are all welcome to join. Send me your email or phone. I have given in the message, I think, in the chat box, my name. And so please do join our group. We have organized many such events, on Sanatana Dharma, on Upanishads, on meditation, on Patanjali Yoga, and all that. And this fits in very well in that. Thank you so much. Thanks everyone for attending. Thank you, Sunandaji, once again. Thank you. Thank you for inviting me. Thank you. Rajani, any last word, Rajani? Yeah, all the lectures that we have had are on the YouTube. So, oh yeah, they are सगळी YouTuber आहेत. Yeah. तर ते लोकांना म्हणजे I guess we have to let people know. So, thanks everybody. So good night everybody. Thank you.